आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा 25 मिनिटात 50 बातम्या। मी नाव बदलून कधीही प्रवास केलेला नाही। मी वेषांतर करून तर दिल्लीला कधीच गेलेलो नाही। हा आरोप तद्दन खोटा आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत। आरोप सिद्ध करता आले न आल्यास आरोप करणाऱ्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा अशा शब्दात अजित पवार यांनी संताप व्यक्त केला। वेषांतर केल्याचा आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन असंही अजित पवार यांनी म्हटलंय। एका पक्षाचं सरकार येण्याचा काळ सध्या नाही। सिटिंग जागा त्या पक्षाकडे असाव्यात अशा चर्चा झालीत। मात्र विद्यमान जागांची काही अदलाबदली होऊ शकते असं वक्तव्य सुद्धा अजित पवार यांनी केलं। युवा नेतृत्वाला संधी देण्याचं काम आम्ही करू असंही अजित पवार यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून खासदार संजय राऊत यांनी टीका केली। निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीला काहीही मिळणार नाही, 2 महिने पैसे देतील आणि नंतर पळून जातील असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय। भाजप शासित राज्यात लोकशाही राहिलेली नाही। महाराष्ट्रात जे सुरू आहे त्याचा दिल्लीत कंट्रोल आहे। सत्ताधाऱ्यांना घटनाबाह्य कामांचं व्यसन लागलंय अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली। हे गुंडगिरीला पोषणारं सरकार असून उद्या गुंडांच्याकडून आमच्यावर सुद्धा हल्ले होतील असं विधान संजय राऊत यांनी केलं। गुहागर विधानसभा मतदारसंघावर भाजपनं दावा केलाय। विधानसभेत गुहागरची जागा भाजपची पारंपरिक जागा आहे, त्यामुळे ती आम्हीच लढू असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी केलाय। दरम्यान गुहागर विधानसभेसाठी शिवसेना शिंदे गटाच्या रवींद्र फाटक यांच्याकडून सुद्धा चाचपणी करण्यात आली होती। मात्र त्यानंतर लगेचच भाजपनं या जागेवर दावा केलाय। खासदार नरेश म्हस्के यांच्यासह ठाण्यातील 22 लोकसभा उमेदवारांना उच्च न्यायालयानं नोटीस बजावली आहे। नरेश म्हस्के यांची खासदारकी रद्द करण्यासाठी ठाकरे गटाचे राजन विचारे हे उच्च न्यायालयात गेलेत। म्हस्के यांच्या प्रतिज्ञापत्रात दोषी ठरवलेलं नसल्याचा उल्लेख खोटा असून निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचा आरोप विचारे यांनी केलाय। मला अजून कोणतीच नोटीस आलेली नाही अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली। हा रडीचा डाव असून पराभूत झाल्याच्या मानसिकतेतून राजन विचारे यांचे हे उद्योग सुरू असल्याची घणाघाती टीका नरेश म्हस्के यांनी केली। विधानसभेसाठी भाजपकडून हिंदुत्वाचं कार्ड वापरलं जाणार आहे। संघ आणि भाजप हिंदूंना एकत्र आणणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि वोट जिहादच्या मुद्द्यावरून हिंदू मतदारांच्या मध्ये भाजपकडून जनजागृती केली जाणार आहे। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। हजारो कार्यकर्त्यांचा जमाव, भला मोठा हार आणि 40 जेसीबींच्या मधून सुरू असलेल्या पुष्पवृष्टीत अभिजित पाटील हे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले। पुढच्या 4 महिन्यात आमदार होणारच असं सांगताना त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांच्या सोबत मोठा जल्लोष केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। सिल्लोड शहरात लाडकी बहीण योजनेसाठी एक मेळावा घेतला जाणार आहे। या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असतील। संभाजीनगरचे माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठीची वेळ मिळाली आहे। संभाजीनगर विमानतळावर 12:30 वाजता दोघांमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे। जलील यांना भेटीची वेळ मिळाल्यानं संभाजीनगर मधला वाद कमी होईल असं दिसतं। बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासोबत जे घडलं त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ देणार नाही। आता स्वबळावर निवडणुका लढवणार अशी माहिती ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे। ओबीसींचे 160 उमेदवार निवडून येतील असा दावा सुद्धा शेंडगे यांनी केला। पूजा खेडकर अटकेच्या भीतीनं दुबईला पळाल्याची चर्चा सुरू झाली। अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिल्लीत असलेली पूजा खेडकर ही दुबईला पळाल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। दिल्ली पोलिसांच्याकडून पूजा खेडकरचा सध्या शोध सुरू आहे। पूजा खेडकरनं तब्बल 7 वेळेला तिच्या नावात फेरफार केल्याचं दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आलं। इतकंच नाही तर पूजा खेडकरनं तिच्या वडिलांच्या नावामध्ये सुद्धा फेरफार केल्याचं समोर आलं। यामुळे आता पूजा खेडकर हिच्या अडचणींमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या पथकानं लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन पाहणी केली। शेतकरी, व्यापारी, बाजार समिती, संचालक मंडळ आणि प्रशासन यांची एकत्रित बैठक घेऊन सगळ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या। कांद्याच्या बाबतीत केंद्र सरकारनं धरसोड
धोरण ठेवलंय ते मारक ठरत असून निर्यातबंदी खुली करण्याची मागणी यावेळेला एकमुखानं करण्यात आली. वाशिमच्या कामरगाव इथे ग्रामीण रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली असून या धोकादायक इमारतीतच रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आरोग्य विभागाचं याकडे लक्ष नाही. याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन नवी इमारत उभी करावी अशी स्थानिकांची मागणी आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये एका हिरकणीचा सध्या गौरव होतोय. सर्वत्र कौतुक होत आहे. जनतेच्या आरोग्यासाठी ती लढतीये. दुर्गम भागात स्वतःच्या लहानशा बाळाला सोबत घेऊन सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी कधी छोट्याशा नावेतून तर कधी पायी चालत त्यांच्यापर्यंत पोहोचते. अशा स्वयंसेविका असलेल्या सुजाता पुंगाटी यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. जळगावात भरधाव वेगानं जाणाऱ्या डंपरनं बसला जोरदार धडक दिली. अपघातात बसमधील प्रवाशांसह दोन्ही वाहनांचे चालक असे 26 जण जखमी झालेत. जखमींना खासगी आणि सरकारी रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलंय. बीडच्या कडा गावातील गुरु शिष्यांच्या प्रेमळ नात्याचा एक अनोखा व्हिडिओ समोर आला. शाळेचे मुख्याध्यापक सेवानिवृत्त होऊन शाळा सोडून जात असताना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. विद्यार्थ्यांचे प्रेम पाहून मुख्याध्यापकांना सुद्धा गहिवरून आलं. सध्या व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालाय.